आजची पिढी वाईट नाहीये. तुम्हाला हे सामर्थ्याने व्यासपीठावर मान्यच करावं लागेल की पहिल्या लेकरांपेक्षा आत्ताचे लेकरं हुशार आहेत. आत्ताची बुद्धिमत्ता पहिल्यापेक्षा तल्लग्न आहे. आजकालची टेक्नॉलॉजी पहिल्यापेक्षा चांगली आहे. आजकालच्या सुविधा पहिल्यापेक्षा चांगल्या आहेत. आजकाल शिक्षणाला फार स्कोप आहे. हे तुम्हाला मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे. जीवन सोपं केलं आजच्या पिढीने. कळतंय का? लेकरं हुशार आहेत पण त्या हुशारीचा वापर चुकीच्या ठिकाणी होतो. हुशार नाहीत असं नाही आहेत, हुशार आहेत, फक्त चुकतोय ते मार्गदर्शन, चुकतोय तो मार्ग. अहो तुम्ही सांगा, आजोबाला मोबाईल कळत नाही, पोरगा 2 मिनिटात सॉफ्टवेअर मारून देईल, डोकं ना त्याला, पण हा चुकीच्या ठिकाणी वापरतोय. चुकली यावर मग म्हणजे आपल्या लेकरांचं कसं झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंगलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतं. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दा एकटा झाला, तुझी पत्नी कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हाला मी बरंच कळलं की रे. तुम्हीच सांगा आष्टीकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते किती भजन केल्यावर तेव्हा भेटेल. भावे विना भक्ती, भक्ती विना बळी विना शक्ती बोलू नये. भावे विना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव भाव बळे आकळे, एरविना कळे करतरी आवळे. काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. काही लागत नाही, शुद्ध भाव लागतो रे, फक्त शुद्ध भाव लागतो. मी असंच कीर्तनात म्हटलं, एक माणूस घरी गेला, बायकोला म्हणला जेवायला वाढ. बायको म्हणली धनी वाढलं असतं पण घरात करायला काही नाही. ती म्हणलं मग आत्ताच कीर्तन ऐकून आलोय, ताईंनी सांगितलंय फक्त भाव लागतो, सगळं होतंय, तू फक्त चुली समोर बस आणि मनात भाव ठेव, बरोबर चूल पेटती. तू फक्त तिंबायला घे कणिक, बरोबर चपाती होती, फक्त मनात भाव ठेव. तू फक्त भाजी करायला घे, मनात भाव ठेव, भाजीचा बरोबर भाजी होती. बायको म्हणली मी एवढा सगळा भाव ठेवेपर्यंत तुम्हीच पोट भरलाय असा भाव ठेवा ना, म्हणजे माझा कुटाणा मिटल. हा भाव वेगळा, आम्ही सांगतो तो भाव वेगळा. स्वार्थासाठी साधला जातो तो भाव नाही. जिथं सगळं मीच करावं ही अपेक्षा आहे तो भाव आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. जिथं जगाचा मालक सगळं सांभाळतो रे. बघा ना, कधी विचार केला का जगाच्या मालकाने मी एवढी छोटी गोष्ट करावी का? विश्वातलं सगळ्यात काम बारक बाळांपण करणं. काय करणं? बाळांपण करणं. महाराज सोयराबाई नावाची चोखोबरांची बायको आणि निर्मला नावाची चोखोबरायांची बहीण. बाई गरोदर आहे, चोखोबरायांची बायको. माय माऊल्या जगाचा मालक किती प्रेम करतो बघा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम बाबा, किती प्रेम करतो बघा. अहो चोखोबराय भजन करायला लागले आणि बायको गरोदर असताना जास्त लक्ष देणं होत नव्हतं. मग बायको राग आला ना बायकोला, बाळांती नाही मी, बाळ होणार आहे आपल्याला, नवऱ्याचा आपल्याकडं लक्ष नाही. बाईला आयुष्यात काहीच लागत नाही, फक्त आपल्या जगाच्या सगळ्या दुःखातनं सावरायचं असेल तर बाईचं एकच असतं. माऊली सांगतात जरी सख्याचा जिव्हाळा बाया सासरवासच आहे. काय पाहिजे? सख्याचा जिव्हाळा. सखा म्हणजे नवरा, सख्याचा म्हणजे नवऱ्याचा. म्हणजे जगात सगळ्यांनी वाईट बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं मी आहे ना. बाई काळजी करत सामर्थ्याने संसार करते. खरं आहे की नाही माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरं आहे का? माझं झालं मला कळलं तोपर्यंत तुम्ही सांगा, खरं आहे का? म्हणजे सासूनं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, गावानं हिनवावं, अख्ख्या लोकांनी पाय उडावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं मी आहे ना. कशाला काळजी करते? बाई तेवढ्याच धमकीनं संसार करते. बरोबर आहे ना? तुमच्या गावाशेजारी कॅनल आहे, नदी, काय नदी तलाव कॅनल असं काही आहे का? पाट आहे का? पाटाला पाणी आहे का? मरण इतकं आहे का? विचारलं, दुसरं काही नाही मानच बघा. मग जेव्हा नवराही वाईट बोलतो तेव्हा मात्र नदी आठवते. वय झालेलं असतं, इकडं माहेरात कोणी आईबापाशिवाय नसतं, आईबाप मेल्यानंतर नवऱ्याशिवाय कोण आहे? माहेरही नाही म्हटलं जाते नदीकडे जाते महाराज, तिची मैत्रीण येऊन हात धरते. काय झालं ग? कसं सांग तोंडानं आता, कसं सांगते महाराज? कसं सांगू तुला?
लय वाईट. मोठं घर म्हणून दिलं. लय वाईट ग. सगळं सहन केलं असतं. सगळं सहन केलं असतं. फक्त यो दलिंदर नीट पाहिजे होता. कुठला वाला ज्याच्या संग गाठ बांधली. सगळं सहन केलं असतं. फक्त धनी शहाणा पाहिजे होता. त्याचाच माझ्यावर विश्वास नाही. तोच मला जपत नाही तर कुणासाठी जगायचंय. जगण्यात माझ्या बाईला वाटतं महाराज. मग तसं सोयराबाईंनाही वाटलं चोखोबराचं लेकरू माझ्या पोटात आहे. माझ्या नवऱ्यालाच माझ्या लेकराची काळजी नाही. विठ्ठल विठ्ठल करत बसलाय. कुणासाठी काय जगण्यात मजा आहे आणि काय लेकरू जन्माला घालण्यात तरी मजा आहे. म्हणून या रागात चोखोबरांना वाईट 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 सोयराबाई. वाईट म्हणजे आपल्या बायकांसारखं वाईट नाही. तेवढ्या इब्दीतच शिस्तीतच. पण म्हटलं तुम्हालाच काळजी नाही धनी. तुम्हालाच काळजी नाही स्वामी. अहो लेकरू जन्माला येणार आहे. विठ्ठल विठ्ठल करत बसता. भजन करीत बसता. तुम्हाला काळजी नाही. काय मजा मला सांगा बरं संसारात. चोखोबारांना बोलणं सहन झालं नाही. चोखोबारा रागानं निर्मलाबाईच्या घरी गेले. निर्मलाबाई म्हणजे चोखोबारांची बहीण. तिकडे गेल्यानंतर तिलाही काही सांगितलं नाही. तिथंच राहिलंय. आणि चोखोबारांची बायको मात्र रडायला लागली. तिला तासा 2 तासानं वाटलं उगच बोलले नवऱ्याला. करीत बसला असता इठल इठल पण तोंडासमोर तरी बसला असता. बोलण्यामुळं लांब गेला. बायकांना बोलून झाल्यावर वाटतं उगच बोलली. बोलून झाल्यावर गेल्यावर काय मजा आहे मला. है की नाही. रागानं गेला नवरा. आता शोधता कुठं तसल्या अवस्थेमध्ये. इथं बाळणपणाचा काळ म्हणजे सगळ्यात कठीण असतो महाराज. तेव्हा नवऱ्याची फार साथ लागते. ज्ञानोबा सांगतो बरं का नवऱ्याची फार साथ लागते. बाळणपणाचा काळ कठीण असतो. चोखोबारांची आठवण येते. डोळ्यातनं पाणी येत आहे. उगच बोलले नवऱ्याला. उगच बोलले नवऱ्याला. काय करू कसं करू. अहो कुणीच नाही बाळणपण करायला जवळ. जगाच्या मालकाकडे याचना करतात. देवा चुकलं रे माझं. हातचा नवरा होता रे. हक्काचा नवरा. रागाच्या बोलण्यामुळे त्यालाही लांब पाठवलं रे. बाळणपणाचे दिवस भरत आले देवा. अरे मला लेकरू होणार आहे देवा. संतान होणार आहे मला. माझ्या जवळ कुणी नाही माझं बाळणपण करायला. अहो जगाचा मालक आहे तो. विश्वाचा नाथ आहे तो. बहीण धाराचा रंग धर. सुखवाची बहीण धाराचा रंग धर. पुरुषांना साडी नेसणं किती बाईपणाचं वाटतं. बांगड्या घालणं किती बाईपणाचं वाटतं. टिकली लावणं किती बाईपणाचं वाटतं. अरे आपण साधे पुरुष आहे. तुम्ही दादा साधे पुरुष आहे. ज्यांना फक्त गाव ओळखतं. ज्याला फक्त तालुका ओळखतं. ज्याला फक्त जिल्हा ओळखतं. अरे जगाचा मालक आहे. पण त्यानं साडी नेसायला कमीपणा केला. त्यानं बांगड्या घालायला कमीपणा केला. त्यानं कुंकू लावायला कमीपणा केला. अहो भक्तासाठी साडी नेसला. निर्मला नावाच्या बहिणीसारखं हुबेहूब रूप घेतलं. तिच्यासारखा आवाज गेला चोखोबारांच्या दारात. ओ वहिनी. दरवाजा उघडला इकडं सोयराबाईंनी. अहो निर्मलाबाईला बघून त्यांना इतका आनंद झाला. त्यांनी म्हटल्या देवानच धाडलं की हो तुम्हाला. आई आल्यासारखा आनंद झाला. मिठी मारली. ढसा ढसा रडायला लागल्या. पण सोयराबाईंना कुठं माहित होतं ज्याला मिठी मारली तो विश्वाचा नाथ होता. आणि त्याला मिठी मारून माझ्या सोयराबाई ढसा ढसा रडत होत्या. का हो नंदनबाई. लय मोक्याला आला तो. लय मोक्याला आला. काय मोक्याला आला तो. माझं बाळंत होणार होते मी. लय मोक्याला आला. देवानंच धाडलं तुम्हाला. देवानं धाडलं का देवच आला. देवानं धाडलं का देव आला. हेच आपल्याला कळलं पाहिजे. वाईट काळात जो साथ देतो तो देवानं धाडलेला नसतो. तो देवच असतो.
देवानं धाडलं नव्हतं, देव आला होता. डोळ्याचं पाणी पुसलं महाराज. जगाच्या मालकानं चोखोबऱ्यांच्या डोळ्याचं पाणी पुसलं, चोखोबऱ्यांच्या बायकोच्या डोळ्याचं पाणी पुसलं. 27 दिवस विश्वाचा नाथ साडी नेसून चोखोबऱ्याच्या बायकोचं बाळंतपण करीत होता. बाळंतपण केलं. 13व्या दिवशी नाव ठेवायचा कार्यक्रम केला. तुमच्याकडे कितीव्या दिवशी नाव ठेवायचा कार्यक्रम केला? कर्म मेळा नाव ठेवलं. मुलगा झाला चोखोबऱ्यांना. काय झाला? मुलगा झाला. जगाच्या मालकानं बाळंतपण केलं, पोरगा झाला. 13व्या दिवशी विश्वाच्या नातानं कानात कर्म मेळा नाव ठेवलं चोखोबऱ्यांच्या मुलाचं नाव. अख्ख्या गावाला साखर वाटली. 1 महिना गेला आणि 1 महिन्यानं चोखोबऱ्याला आठवलं तिथं निर्मलेच्या घरी आपली बायको बाळंती नाही. किती महिन्यानं? आपण पंढरीला गेल्या गेल्या आपल्याला घर आठवतो. महिनाभर चलतो खरा, पण पंढरपुरात पाय ठेवलं की त्याला वाटतं आता पटकन द्वाद सोडायचे, 60 घरी यायचं. नांगरायचं राहिलंय, पेराचं राहिलंय, उपसायचं राहिलंय. त्याला संत म्हणायचं ना, आपल्याला माणूस. आपण तिथं जाऊनही फायदा नाही, संत नाही जाऊनही फायदाच. 1 महिन्यानं कळलं की आपली बायको बाळंतीन होती. काय झालं असं तिचं बाळंतपण 4-5 दिवसावर आलत आणि आपण त्या एकटीला रागाच्या भरात टाकून आलो. आणि मग इकडं बहिणीला म्हणले, निर्मले माझी बायको बाळंतीन होती, तुला सांगायचं इसं. ती म्हणली, दादा बिनाकली आहेस का काय? अरे मला तरी सांगायचं, मी तरी गेली असते, मी तरी वहिनीचं बाळंतपण केलं असतं ना. अरे येड आहेस का दादा? अरे जा पटकन. पण बहिणी महाराज ती रिकाम्या हातानं पाठविल का? घरात अन्नाचा कण नसला तरी शिदोरी बांधून देते तिला. बहीण म्हणायची महाराज, ती रखमाईचाच अवतार असतो. अशी भलीगच्च शिदोरी बांधून दिली आणि जा म्हणे चोखोबरायला घरी. आता चोखोबऱ्यांनी शिदोरी डोक्यावर घेतली आणि बायकोकडे निघाले. किती? 1 महिन्यानी. लगेच देवाला कळलं. काय कनेक्शन म्हणायचं? देवाला कळलं. गबाळ तिकडून निघालं. ते म्हणे, वहिनी आता नावही ठेवून झालं, वहिनी आता बाळंतपणही झालं, गावाला साखरही वाटून झाली, आता मला जाऊ द्या, निरोप द्या. ते म्हणे, नग थोडं राहा. ते म्हणजे नग ती आल्यावर गोंधळ होईल. मी नग, मी आता जातो. जगाचा मालक निरोप घेतोय. निघाल्या महाराज निर्मला. देव आले लगेच. चोखोबराय आले महाराज. चकोऱ्याने बायकोला विचारलं, बाई बघा, संतांच्या बायका सगळा राग विसरला तिनं. महिनाभर नवरा आपल्या सोबत नाही याचा विचार नाही केला. आपल्या नवऱ्यानं आपल्या बाळणपणाच्या काळात साथ दिली नाही असा विचार नाही केला. आपला नवरा आपल्या एकटीला टाकून गेला असा विचार नाही केला. संतांची बायको आहे ती. संतांसारखीच हसत मुखानं आपलं लिकरू बापाच्या हातात दिलं. म्हणली, बघा किती गोंडस बाळ झालंय हो. संतांचीच बायको महाराज ती, संतांसारखीच. सगळा राग विसरला ना आपलं लिकरू बापाच्या हातात दिलं. चोखोबऱ्यांना, स्वामी बघा ना किती देखणं लिकरू झालंय. सोयरा, मी नव्हतो तर त्रास झाला ना तुला? कोणी केलं ग बाळंतपण? कसं झालं? बोलता बोलता सोयराबाई म्हणल्या, तुम्हाला वय गाठ पडले असतील ना तिथंच ननंदबाई, रस्त्यानं जाताना तिथं घनसावंगीत तुमची भेट नाही का झाली? ही काय, तुम्ही यायच्या तासभरच आधी निघाल्या होत्या.